श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत। चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात। कोणत्या राशीच्या शिवभक्ताने कोणत्या ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने काय फळ प्राप्त होते, 12 ज्योतिर्लिंगे तसेच 12 ज्योतिर्लिंगाशी 12 राशीचा काय संबंध आहे जाणून देणार आहोत। त्यामुळे आपला व्हिडिओ कुठेही स्किप न करता आपला पूर्ण पाहायचा आहे। आध्यात्मिक पुराणानुसार प्रत्येक शिवभक्ताचे तुमच्या राशीनुसार कोणत्या ज्योतिर्लिंगाशी काय संबंध आहे आणि त्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने पूजन केल्याने काय फळ प्राप्त होते, आज आपण हेच पाहणार आहोत। 12 ज्योतिर्लिंगे। हिंदू धर्मात 12 ज्योतिर्लिंगाबद्दल सांगितले जाते की देवादिदेव महादेव शिवशंकर जिथे जिथे प्रकट झाले तिथे तिथे त्यांची स्थापना झाली। प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे विशेष महत्त्व पुराणात वर्णन केले आहे। ज्योतिर्लिंगाचा शाब्दिक अर्थ प्रकाशाचे लिंग आहे, जे भगवान शिवाच्या दिव्य प्रकाशाला दर्शवत असते। भारतात 12 प्रमुख ज्योतिर्लिंगे आहेत, जी महाकालेश्वर म्हणजेच भगवान शिवाशी संबंधित आहेत। असे विशेष म्हटले आहे की 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने शिवभक्तांचे सर्व प्रकारचे संकट दूर होतात। महादेवांच्या ज्योतिर्लिंगाचे केवळ दर्शन केल्याने शिवभक्तांच्या मागील जन्माची तसेच कलियुगातील जन्माची सर्व पापे नष्ट होतात। आपण 12 ज्योतिर्लिंगाच्या नावाबद्दल बोललो तर ते असे आहेत: सोमनाथ ज्योतिर्लिंग, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, केदारनाथ ज्योतिर्लिंग, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, अशी काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, नागेश्वर ज्योतिर्लिंग, रामेश्वरम ज्योतिर्लिंग, घृणेश्वर ज्योतिर्लिंगम इत्यादी। प्रत्येक ज्योतिर्लिंग एका विशिष्ट राशीद्वारे दर्शवले जात आहे। पहिल्या ज्योतिर्लिंगाचा कसा उगम झाला आपण हेच पाहणार आहोत। बाकी ज्योतिर्लिंगाचे व्हिडिओ मी नंतर बनवत असून आता आपण 12 राशीनुसार 12 ज्योतिर्लिंगाचे पूजन केल्यास काय फळ प्राप्त होते ते बघूयात। पहिल्या ज्योतिर्लिंगाचा उगम कसा झाला तर प्राचीनमध्येच आध्यात्मिक ग्रंथानुसार एकदा भगवान ब्रह्मदेव आणि भगवान श्री विष्णू एकमेकांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वादविवाद चालू होता। वादानंतर भगवान शिवाजवळ आले। प्रतिउत्तरात वादाचे निराकरण करण्यासाठी भगवान शिव एका अंतहीन प्रकाश स्तंभाच्या रूपातच प्रकट झाले, ज्याला ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते। प्रकाशाचा हा स्तंभ अशा स्वरूपात प्रकट झाला की सुरुवातीचा किंवा शेवटचा बिंदू दिसत नव्हता। भगवान ब्रह्मदेव आणि भगवान श्री हरिविष्णू यांच्यावर या दिव्य प्रकाशाचा प्रकटीकरणाचा प्रारंभ आणि शेवट शोधण्याचे काम सोपवले गेले। भगवान श्री विष्णू खाली गेले तर ब्रह्मदेव वर गेले, पण ज्योतिर्लिंगाचा आरंभ आणि शेवट कोणाला सापडला नाही। भगवान श्री विष्णूला फसवण्यासाठी भगवान श्री ब्रह्मदेवाने ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीचा शोध घेण्याचा पुरावा म्हणून केतकीचे फूल सादर केले। तथापि भगवान शिवांना ब्रह्मदेवाची फसवणूक समजली आणि त्यांना असा शाप दिला। दुसरीकडे भगवान श्री विष्णूने आपला पराभव स्वीकारला आणि भगवान शिवाकडून आशीर्वाद प्राप्त करून घेतला। या प्रसंगामुळेच पहिल्या ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली आणि राजस्थानमधील पुष्कर सोडून कुठेही ब्रह्मदेवाची पूजा होणार नाही असा शाप भगवान भोलेनाथांनी दिला। आता 12 ज्योतिर्लिंग आणि त्यांच्या राशीशी काय संबंध आहे ते बघूयात। हिंदू धर्म ग्रंथामध्ये आध्यात्मिक ग्रंथामध्ये 12 ज्योतिर्लिंगे आहेत। त्यांना स्वतःचे असे एक विशेष महत्त्व आहे, ज्यांना द्वादश ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते। प्रत्येक ज्योतिर्लिंग एका विशिष्ट राशीशी संबंधित आहे। रामेश्वरम मेष रास, सोमेश्वर वृषभ रास, नागेश्वर मिथुन रास, ओंकारेश्वर कर्क रास, घृणेश्वर सिंह रास, मल्लिकार्जुन कन्या रास, महाकालेश्वर तुळा रास, वैद्यनाथ वृश्चिक रास, काशी विश्वनाथ धनु रास, भीमाशंकर मकर रास, केदारनाथ कुंभ रास, त्र्यंबकेश्वर मीन रास,
भगवान शिवशंकर ही आपले ब्रह्मांड सृष्टी यांच्यातील देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करत असतात. चला प्रत्येक ज्योतिर्लिंग आणि ज्योतिर्लिंगाशी संबंधित राशीमधील संबंध बघूयात. नंबर 1, रामेश्वरम ज्योतिर्लिंग मेष रास. रामेश्वरम ज्योतिर्लिंग मेष राशीशी संबंधित आहे. मेष राशीच्या लोकांसाठी हे ज्योतिर्लिंग अधिक शुभ मानले जाते. सूर्यवंशी भगवान श्रीराम यांनी आपल्या वनवासाच्या काळात ज्या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली होती ते हे रामेश्वरम ज्योतिर्लिंग. मेष राशीमध्ये उच्च स्थान असलेले सूर्य वैवाहिक जीवनात चैतन्य आणि सुसंवाद दर्शवत असतो. असे मानले जाते की रामेश्वरम ज्योतिर्लिंगाची मनोभावे पूजा केल्याने मेष राशीच्या लोकांच्या जीवनात सुसंवाद आणि स्थिरता वाढत असते. मेष राशीच्या लोकांना रामेश्वरम ज्योतिर्लिंगाला पंचामृताने अभिषेक करून विशेष लाभ मिळू शकतो. नंबर 2, सोमनाथ ज्योतिर्लिंग वृषभ रास. सोमनाथ ज्योतिर्लिंग वृषभ राशीशी संबंधित आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी या ज्योतिर्लिंगाचे विशेष महत्त्व मानले जाते. सोमनाथ मंदिर हे गुजरात राज्याच्या वेरावल या ठिकाणी वसलेले आहे. सोमनाथ जिल्ह्यात आहे आणि पृथ्वीवरील पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. शास्त्रानुसार भगवान शिवशंकराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चंद्राने उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि क्षयरोगाचा शाप कमी करण्यासाठी या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. वृषभ राशीच्या लोकांना भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमनाथ ज्योतिर्लिंगाची पूजा करण्याचा विशेष सल्ला दिला जातो. नंबर 3, नागेश्वरम ज्योतिर्लिंग मिथुन रास. बुधाचे अधिपत्य असलेला मिथुन नागेश्वर ज्योतिर्लिंगाशी अतिशय संबंधित आहे. गुजरातच्या द्वारका जिल्ह्यात स्थित हे ज्योतिर्लिंग राहू आणि सर्पाचे प्रतिनिधित्व करते. मिथुन राशीच्या लोकांना झेंडूची फुले, शमीपत्र आणि बेलपत्र वापरून नागेश्वर ज्योतिर्लिंगाची मनोभावे पूजा आणि ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. ही पूजा मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक विकासाची भरभराटी होत असते असे मानले जाते. नंबर 4, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग कर्क रास. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचा संबंध कर्क राशीशी आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे ज्ञान आणि आध्यात्मिक क्षमता व्यक्त करत असते. हे मध्य प्रदेशातील मानधाता बेटावर वसलेले ज्योतिर्लिंग आहे. कर्क राशीच्या लोकांना या ज्योतिर्लिंगाची आणि जवळच्या ज्योतिर्लिंगाची पूजा करण्यास बेलाची पाने, जल, दूध अर्पण करण्यासाठी आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करण्याचा विशेष असे सांगितले गेले आहे. तुमच्या भाग्यातील सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. नंबर 5, घृणेश्वर ज्योतिर्लिंग सिंह रास. घृणेश्वर ज्योतिर्लिंग हे सिंह राशीशी संबंधित आहे. सिंह राशीच्या लोकांना ज्या ज्योतिर्लिंगाच्या पूजेचा फायदा होऊ शकतो तो म्हणजे घृणेश्वर ज्योतिर्लिंग. हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात आहे. असे मानले जाते की ही मंगळ आणि केतूचे वाईट प्रभाव दूर होतात. तसेच अपत्यप्राप्तीसाठी या ज्योतिर्लिंगाचे विशेष पूजन केले जाते. आध्यात्मिक पुराणानुसार मुलांच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा या घृणेश्वर ज्योतिर्लिंगाचे विशेष पूजन केले जाते. नंबर 6, श्री शैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग कन्या रास. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग कन्या राशीशी संबंधित आहे. कन्या रास म्हणजेच उच्च स्थान असलेला बुध हा वाणी, व्यवसाय आणि शिक्षणाचे प्रतिनिधित्व करत असतो. आंध्र प्रदेशातील श्रीशैलम पर्वताच्या शिखरावर वसलेल्या या ज्योतिर्लिंगाची मनोभावे पूजा केल्यास वाणी, व्यवसाय, शिक्षण यासारख्या अनेक जीवनशैली पैलूचे संबंधित आशीर्वाद प्राप्त होतात. नंबर 7, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग तुळ रास. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग तुळ राशीशी संबंधित आहे. हे ज्योतिर्लिंग उज्जैन या पवित्र शहरात स्थगित आहे आणि शनीचे प्रतिनिधित्व करत असते, ज्याला काल देखील असे म्हटले जाते. आध्यात्मिक पुराणात असे म्हटले जाते की महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची मनोभावे पूजा केल्याने चांगले आरोग्य प्राप्त होते, अकाली मृत्यूपासून संरक्षण होते, मोठ्यातील मोठे संकट दूर होतात. नंबर 8, वैद्यनाथ ज्योतिर्लिंग वृश्चिक रास. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग वृश्चिक राशीशी संबंधित आहे. सूर्याद्वारे स्थित असलेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग वृश्चिक राशीच्या लोक या ज्योतिर्लिंगाची पूजा करून आरोग्य, कौटुंबिक आणि राजकीय समस्यातून काही ना काही उपाय शोधून काढू शकतात.
वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे झारखंडच्या देवघर जिल्ह्यात स्थित आहे. असे मानले जाते की या आपल्या भक्तांना चांगले आरोग्य, संतती आणि मंत्र सिद्धीचा आशीर्वाद या ज्योतिर्लिंगाचे पूजन केल्यास प्राप्त होते. नंबर 9. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग धनुरास. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे धनु राशीशी संबंधित आहे. धनु राशीचा शासक ग्रह बृहस्पती हे जीवनाचे प्रतिनिधित्व करत असतो आणि केतू मोक्षाचे प्रतिनिधित्व करत असतो. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग प्रत्येक शिवभक्तांना मोक्षप्राप्तीच्या त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात मदत करत असतात. वाराणसी या पवित्र शहरात स्थित काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचे हे धनु राशीशी लोकांच्या एक महत्त्वाचे पूजनीय धार्मिक स्थान आहे. नंबर 10. भीमाशंकर ज्योतिर्लिंग मकर रास. भीमाशंकर ज्योतिर्लिंग मकर राशीशी संबंधित आहे. मकर राशी मध्ये मंगळ उच्च स्थानावर असतो आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची शिवभक्ताने मनोभावे पूजा केल्याने ज्या शिवभक्ताच्या जन्मपत्रिकेत मंगळ कमजोर स्थितीत आहे त्यांना त्या मंगळापासून आराम मिळू शकतो. हे महाराष्ट्रातील पुणे येथील सह्याद्री पर्वतावर स्थित आहे. शिवभक्तांनी या ज्योतिर्लिंगाचे मनोभावे दर्शन घ्यावे. 11. केदारनाथ ज्योतिर्लिंग कुंभ रास. केदारनाथ ज्योतिर्लिंग हे कुंभ राशीशी संबंधित आहे. आध्यात्मिक पुराणात असे म्हटले जाते की उत्तराखंडमध्ये असलेले हे केदारनाथ मंदिर कुंभ राशीच्या शिवभक्तांच्या इच्छा लवकर पूर्ण होतात. केदारनाथ ज्योतिर्लिंगाचे ध्यान आणि पूजन म्हणून केल्याने आध्यात्मिकदृष्ट्या त्यांच्यात वाढ होते, सुख समृद्धी विशेष अशी प्राप्ती होते. नंबर 12. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मीन रास. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाशी संबंधित मीन राशीचा शिवभक्तांचा संबंध आहे. मीन राशीच्या शिवभक्तांनी उच्च शुक्र हा सुख, समाधान आणि सांसारिक सुखाचे प्रतिनिधित्व करत असतो. आध्यात्मिक पुराणात असे म्हटले जाते की त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग जीवनाच्या या पैलूशी संबंधित आशीर्वाद देत असतात. ज्या शिवभक्ताच्या जन्मपत्रिकेच्या 6व्या घरात शुक्र आहे त्यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची मनोभावे पूजा करावी तसेच दर्शन घ्यावे असे विशेष म्हटले आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करून आत्ता लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.